पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे सध्या 2 दिवस चर्चेत आहे। त्याचं कारण असं आहे की पंकजा मुंडेंचा जो पीए आहे अनंत गर्जे त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे। वरळीतील राहत्या घरी तिने फास लावून स्वतःचं जीवन संपवले। अनंत गर्जे आणि गौरी पालवेच्या लग्नासाठी कुटुंबियांनी 50 ते 60 लाख खर्च केले। 9 महिने त्यांच्या लग्नाला झाले होते तरी हे वाद काही संपत नव्हते। वादामुळे गौरी टेन्शन मध्ये होती असं त्याचे कुटुंबीय म्हणतात आणि थेट गौरीच्या आईला फोन करून कळवलं की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आणि तिने तिचं जीवन संपवले। हे सगळं होत असतानाच आता पंकजा मुंडेंची एक्स पोस्ट जी आहे ती चर्चेत आली आहे, कारण की पंकजा मुंडे त्याच्या लग्नाच्या वेळेला शुभेच्छा देताना असं म्हणाल्या होत्या की अनंत गर्जे हा माझ्या पुत्रासारखा आहे। पण हा अनंत गर्जे जो आहे तो पंकजा मुंडेंचा पीए कसा बनला आणि त्यांचा एवढा जवळचा व्यक्ती कसा झाला ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। अनंत गर्जे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातला पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक आहे। पेशाने मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या अनंत गर्जेने मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत आंबेजोगाई येथे काम केलं आणि त्या तालुक्याची सखोल माहिती मिळवली। पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्याची इच्छा त्यांनी स्वतः व्यक्त केली आणि 2022 पासून ते पंकजा मुंडे यांच्यासाठी स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत। अनंत गर्जे यांचा विवाह डॉक्टर गौरी पालवे यांच्याशी 7 फेब्रुवारी 2025 मध्ये झाला। गौरी पालवे ही केईएम रुग्णालयात दंत विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होती। अनंत गर्जे आणि गौरी लग्नानंतर वरळीत राहत होते। गौरी पालवेंनी आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाली आहे असं गौरीचे कुटुंबीय म्हणतात। गौरीचे घरचे म्हणतायत की अनंत गर्जेचे अनैतिक संबंध होते। गेल्या काही महिन्यात चालू असलेली ही भांडणं आणि त्याच्यानंतर गौरीने केलेली ही आत्महत्या, त्याच्यामुळे ही नक्की आत्महत्या आहे की हत्या आहे असा संशय आता सगळ्यांनाच येतोय। गौरी पालवेच्या कुटुंबियांनी केलेले हे आरोप खरे आहेत का? पंकजा मुंडेंच्या पीएने स्वतःच्या पत्नीशी अशी गैरवर्तणूक केली आहे का? तिची हत्या केली आहे का? असे अनेक प्रश्न आता सर्वांना पडतायत। तर ही घटना समाजाला प्रश्न पाडायला लावणारी आहे, कारण की आपण खरंच श्रीमंती बघून जेव्हा आपली मुलगी सासरी देतो तेव्हा ती खरंच सुखी राहतेय का आणि श्रीमंतीत खरंच सुख आहे का असा प्रश्न आता पुन्हा पुन्हा पडतोय। त्याचं कारण असं आहे की गौरीच्या वडिलांचा हा आक्रोश। मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकीवर जाऊ नका।